नसे अंतरी हे कामकारी हे विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन आपलं सुरू आहे। या मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून आज जो श्लोक आपण चिंतनासाठी इथे घेतलेला आहे तो श्लोक विशेषतः कळून संप्रदायामध्ये मारुतरायांसाठी म्हटला जातो। मारुतरायांचं चरित्र बघितलं, मारुतरायांची दास्यभक्ती बघितली, मारुतरायांचं ब्रह्मचर्य बघितलं, मारुतरायांची निष्ठा बघितली, मारुतरायांचा रामाबद्दलचा भाव बघितला, प्रेम बघितला, सख्यत्व बघितला की मग बरोबर मारुतरायांसाठी हा श्लोक आपल्याला त्यांच्यासाठी तंतोतंत लागू पडतो। नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी। अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जीव जन्माला येतो त्याच वेळी हे सगळं आपल्या बरोबर आलेलं असतं। आता काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अनेक कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, निरूपणामध्ये आमच्यासारखे प्रवचनकार, निरूपणकार सतत सांगत असतात षड्विकार वाईट आहेत, षड्विकार वाईट आहेत, षड्विकार सोडले पाहिजेत, षड्विकार त्यागले पाहिजेत। माझं थोडंसं वेगळं सांगणं असतं। त्याग करायचाच आहे, पण त्याचा त्याग करत असताना आपण त्याचं चिंतन करत नाही का परत, हा विचार करायला पाहिजे। बर, हे जे आपल्या बरोबर जे आलेले षड्विकार आहेत हे षड्विकार काही मी निर्माण केलेले नाही आहेत, आपण निर्माण केलेले नसतात। तर हे षड्विकारांनी सृष्टीची रचना चाललेली आहे। सृष्टीचं येणं जाणं, सृष्टीचं चालणं, सृष्टीची निर्मिती, सृष्टीची स्थिती आणि सृष्टीचा संहार हा ब्रह्मा विष्णू महेशाच्या माध्यमातून याच अनुषंगानं चाललेला आहे। याच्यातला एकही विकार वाईट नाही। म्हणाल वा काय बोलता हो, हे आम्हाला पटत नाही। पटवून देतो आपल्याला। जर तो विकार वाईट असता तर तो विकार भगवंताने दिला असता का? फक्त मग तो वाईट आहे असं का म्हणावं असं वाटतं किंवा का वाईट आहे असं वाटतं, तर त्या विकारांचा आम्ही विकारीपणानं आणि विषारीपणानं विचार करत असल्यामुळे तो वाईट वाटतो, वाईट दिसतो, वाईट आहे असं वाटतं। पण अंतःकरणामध्ये काम असण्याची गरज आहे। सृष्टी उत्पत्ती ज्याच्यातून निर्माण होते ती जर झाली नाही तर सृष्टी निर्माण होणार कशी? पण तो चांगला आहे, त्याच्या पाठीमागे सतत त्याच्या वेगवेगळ्या विचारांच्या मध्ये आपण जाऊन त्याच्यातच आपण सतत राहणं। काम, क्रोध, लोभ हे जे षड्विकार आहेत हे षड्विकार एकदा तुम्ही स्वीकारले किंवा एकदा तुम्ही अंगीकारले, एका त्याचा स्वीकार केला, एकदा तुम्ही ते भोगले किंवा एकदा त्याचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोग करून घेतला की ते त्यागता आले पाहिजेत। याचा अर्थ असा की त्याची शक्ती आपल्याला क्षीण करता आली पाहिजे, म्हणजे हे षड्विकार आपल्याला त्रास देणार नाही। त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला अंकुश ठेवता आला पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे। मग नियंत्रण ठेवलं नाही तर ते वाईट आहे। नियंत्रण ठेवता आलं तर ते गरजेचे आहेत, ते आवश्यक आहेत आणि ते असतात आणि ते असणार। क्रोध वाईट आहे, पण नको त्या गोष्टी घडत असतील। आमच्या धर्मकार्यामध्ये अनेक अशा असुरी शक्ती, इतक्या विषारी शक्ती, विखारी शक्ती, परकीय आक्रमणं हे जर होत असतील, शत्रूंच्याकडून आक्रमण होत असतील, परकीय देशांच्याकडून आमच्यावरती, भारतभूमीवरती आणि आमच्या साधू संतांच्यावरती आणि आमच्या धर्मावरती आणि धर्मकार्यावरती आक्रमण जर होत असतील तर आम्हाला आमचा क्रोध जागा करावा लागेल की नाही?
नक्की जागा करावा लागेल. पण तो माझ्या स्वार्थापुरती नाही, माझ्या स्वार्थासाठी नाही, माझ्यापुरता नाही, तर मला देव देश धर्म कार्यासाठी, धर्माचं जागरण करण्यासाठी. आज आपण बघतो बांगलादेशामध्ये प्रचंड संहार चाललेला आहे. आमचं रक्त उसळून येईल की नाही, यावं की नाही. अनेक साधू संतांच्यावरती अशा प्रकारानं आक्रमण होत असेल तर आमच्यातला तो त्यांच्यासाठी धावून जाण्याचा जो सात्विक सत्वगुणात्मक क्रोध आमच्यामध्ये निर्माण होण्याची गरजच असते. म्हणून क्रोध वाईट नाही, लोभ आहे. लोभ सामाजिक जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये वाईट आहे. लोभानं आपली वृत्ती बिघडते, चंचल होते, अस्थिर होते, हे मान्य आहे. पण लोभ लोभाच्या ठिकाणी असणं गरजेचं असतं, काम कामाच्या ठिकाणी, क्रोध क्रोधाच्या ठिकाणी, लोभ लोहाच्या ठिकाणी, मोह मोहाच्या ठिकाणी. हे षडविकार एकूणच सगळे जर विकारांच्या वरती जर आपण विचार करायचा ठरवलात तर ते योग्य पद्धतीनं योग्य वेळी योग्य विषयांच्या मध्ये त्याचं नियंत्रण ठेवून, त्याच्यावरती अंकुश ठेवून जर त्याचा आपण उपयोग करून घेतला तर ते गरजेचे असतात, ते आवश्यकही असतात. आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे कुठल्या साधू संतांनी त्याच्यावरती पूर्णपणे विजय मिळवलेला आहे, त्याच्यावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. पण हे कोणाला नव्हते दाखवून द्या. आपण कुठेही आपल्याला असं मिळणार नाही पाहायला. पण संतांनी, माझ्या समर्थांनी 12 वर्ष स्वतःचे हे सगळे षडविकार त्यांच्यावरती नियंत्रण आणि विजय संपादन करण्यासाठी 12 वर्षाचं पुरश्चरण केलं, 12 वर्ष तपाचरण केलं. आणि या तपाचरणानं काय झालं की ही सगळी देहबुद्धी आणि या षडविकारांच्या वरती, षडविकार त्यांच्या पायाशी लोळण घेतले झाले, त्यांच्या चरणावरती लोळण घेतलं त्यांनी. पण ते षडविकार मारले नाहीत, संपवले नाहीत, संपू शकत नाहीत. ते त्याच्यावरती विजय मिळवला, त्याच्यावरती अधिकार संपन्न केला, त्याच्यावरती आधिपत्य स्थापन करता आलं पाहिजे. त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि तो पुरुषार्थ आम्हाला रामरायांच्याकडून शिकायला मिळतो. तो पुरुषार्थ आम्हाला रामाच्या शिकवणुकीतून मिळतो. आणि त्याच्यासाठी आम्ही राम हे आमचं दैवत मानलेलं आहे. राम ही आमची पूजा आहे, राम हे आमचं तत्व आहे, राम ही आमची श्रद्धा आहे. राम या तत्वावरती आमचं पूर्ण सर्वस्व अवलंबून आहे. म्हणून नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. उदासीनता याचा अर्थ असा की या सगळ्यांच्या मध्ये राहून सुद्धा जो स्वतः कुठेही अडकलेला नाही, कुठेही लिप्त झालेला नाही. आणि त्याच्यातून तुला उदासीनता म्हणजे नैराश्य नव्हे. उदासीनता म्हणजे काहीच करायचं नाही, निराशा येऊन पडलाय, नुसता लोळतोय गादीवरती, अंथरुणावरती, याला उदासीनता म्हणत नाही. उदासीनता याचा अर्थ षडविकारांच्या वरती आणि विषयांच्या मध्ये निर्माण झालेलं वैराग्य, या वैराग्यातून जी अवस्था निर्माण होते तिला उदासीनता असं म्हणतात. ती उदासीनता आहे. उदासीनता तत्वता सार आहे, उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. सांगितले ना समर्थाने. उदासीन हा काळ कोठे गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना. उठे मानसी सर्व सांडोनी जावे, रघुनायका काय कैसे करावे. ही उदासीनता आहे. जसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा. तम म्हणजे क्रोध, तो निवाला. लक्षात घ्या, आपण जे चिंतन केलं करतो आहोत ना, तो निवाला म्हणजे निवाला, तो मारला नाही. निवाला मनी म्हणजे पाणी निवतं ना, जशी वाफा येत असतं पाण्यातनं उकळत्या, लाल भडक असा विस्तव असतो, निखारा असतो, तो निवाला म्हणजे शांत झाला. निवाला म्हणजे शांत झाला, स्थिर झाला, त्याच्यावरती नियंत्रण मिळवता आलं. निवाला मनी लेश नाही तमाचा. आणि असं ज्याच्या जीवनात घडतं तो जगी दासतो, जगी दासतो, दास सर्वोत्तमाचा. जगी धन्य तो, दास सर्वोत्तमाचा. अशा प्रकारचं दास्यत्व आणि अशा प्रकारचा दास्यभाव
सर्वोत्तमाचा दास होण्यासाठीची समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला चिंतनात्मक भूमिका आपल्यासमोर ठेवलेली आहे.